नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मिसेस सुरेखा गव्हाणे संस्कृत सिम्फनी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आपल्या पेपर 1 आणि 2 मध्ये अतिशय महत्त्वाचा असणारा प्रश्न म्हणजे वाच्य परिवर्तन। वाच्य परिवर्तन म्हणजेच ॲक्टिव्ह वॉइस अँड पॅसिव्ह वॉइस। परीक्षेमध्ये तुम्हाला आलेला प्रश्न अशा पद्धतीने विचारला जातो। तिथे नामकरण केलं असतं प्रयोगम विपरीतमयत किंवा वाच्य प्रयोगम विपरिणमयत। लक्षात घ्या, प्रयोगम विपरीतमयम किंवा वाच्य प्रयोगम विपरिणमयत। हा प्रश्न पेपर 1 मध्ये क्वेश्चन नंबर 3 डी मध्ये ब असतो 5 मार्कासाठी, आणि तोच प्रश्न परत पेपर 2 मध्ये असतो क्वेश्चन नंबर 2 मध्ये डी 5 मार्कासाठी। आता प्रयोगामध्ये जे आहे ते कोणते असतात बघा। काही मुलं खूप घाबरतात, पण काही घाबरण्याची आवश्यकता नाही। बघा, कर्तरी प्रयोगाला कर्तृवाच्य म्हणतात, कर्मणी प्रयोगाला कर्मवाच्य म्हणतात, भावे प्रयोगाला भाववाच्य। आता याच्यामध्ये आपल्याला कर्ता कर्म याच्यावर फोकस करायचं। कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमेत असतो, कर्म द्वितीयेत असतं आणि क्रियापद कर्त्याप्रमाणे असतं। त्याचप्रमाणे कर्मवाच्यामध्ये म्हणजे कर्मणी प्रयोगात कर्ता तृतीयेत असतो, कर्म प्रथमेत असतं आणि क्रियापद कर्माप्रमाणे। कर्मणी म्हणजे कर्माप्रमाणे, कर्तरी म्हणजे कर्त्याप्रमाणे। आणि भाववाच्यामध्ये कर्ता तृतीय आणि क्रिया प्रथमेमध्ये, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही। त्याच्यानंतर तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची असते की कर्तरी प्रयोगामध्ये काय असतं की तुमचा धातू परस्मैपदी असो किंवा आत्मनेपदी असो, तो ज्या पदात असणार त्याच पदात राहणार। मात्र कर्तरी प्रयोगाचं कर्मणी करताना तुम्हाला कर्मणी रूप यायला पाहिजे। जसं की गम असेल तर गम्यते, जसं नम असेल तर नम्यते। म्हणजे कर्मणी रूप करत असताना मूळ धातू प्लस य प्लस आत्मनेपदी प्रत्यय असा त्याचा फॉर्म्युला आहे। म्हणून नम नम्यते, नि नियते, दा दीयते, गम गम्यते, लिख लिख्यते, कथ कथ्यते, पूज पूज्यते, पठ पठ्यते, रच रच्यते। म्हणजे मोस्टली माझ्या दृष्टीने महत्त्वाचे ते मी इथे मांडले। मग आता नम्यतेचं कर्तृपद नमती, नियतेचं नयती, दीयतेचं ददाती, गम्यतेचं गच्छति, लिख्यतेचं लिखती, कथ्यतेचं कथयति, पूज्यतेचं पूजयति, पठ्यतेचं पठती, रच्यतेचं रचयति। आता आपण वाक्यात परिवर्तन करूया। आता जर तुम्हाला परिचित वाक्यात ब्राह्मण पुस्तकानी नयती, मग ब्राह्मण ही झाली प्रथमा, पुस्तकानी पुस्तकम पुस्तके पुस्तकानी द्वितीया, आणि नयती ही कर्माप्रमाणे क्रिया म्हणून नयती। आता याचा कर्मवाच्य करताना ब्राह्मणाची तृतीय होईल ब्राह्मणेन, पुस्तकाणीचं ऍज इट इज ठेवू आपण पुस्तकाने, वनवने वनाने सारखं, आणि नयतीचं कर्मणी रूप बनतं नियते। म्हणून हे तुम्हाला फोकस करायचं। म्हणजे मूळ धातू प्लस य प्लस आत्मनेपदी प्रत्यय, धातू जरी परस्मैपदाचा असला तरी तुम्हाला आत्मनेपदी प्रत्यय घ्यायचाच आहे, इट्स कंपल्सरी। दुसरं वाक्य घेऊया, देवदत्त वेदम पठती। आता देवदत्ताचं तृतीय होईल देवदत्तेन, वेदमचं होईल वेद, आणि पठतीचं रूप होईल पठ्यते। म्हणून पठ प्लस य प्लस ते पठ्यते, म्हणजे इथे कर्माप्रमाणे क्रिया होईल। आता आपण पुढे जाऊया, वैद्यकेन औषधम ददाति। सगळ्यात फोकस काय करायचं बाळांनो, की आपला जो दिलेला कर्ता आहे तो प्रथमेत आहे की तृतीयेत आहे, त्याच्यावरून आपला प्रयोग ठरवायचा। की जर प्रथमेत असेल तर कर्तरी प्रयोग आणि तृतीयेत असेल तर कर्मणी प्रयोग। तृतीय असेल तर प्रथमा करायची, प्रथमा असेल तर तृतीय करायची। म्हणजे तुमचा फॉर्म्युला हा कर्तरी प्रयोगाचा येईल 1 2 1 आणि कर्मणी प्रयोगाचा येईल 3 1 1 1 2 1 3 1 1 आणि भावेचा 3 1। हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा। आता वैद्येन औषधम ददाति, वैद्य म्हणजे आली तृतीया, तृतीयेची प्रथमा करा, वैद्य औषधमचं औषधम ते औषध म्हणून नपुंसकलिंगी, आणि दियेचं ददाति मूळ रूप घेऊन घ्यायचं। आता पुढे जाऊया, कवी ही काव्यम रचयति। आता कवी ही प्रथमा आणि प्रथमेची तृतीया करा। तुम्हाला शब्द मात्र पाठ पाहिजे, शब्द रूपाने पाठ पाहिजे आणि धातू रूपाने पण पाठ पाहिजे। म्हणून कवीचं तृतीय कवीना, काव्यमचं काव्यम ते काव्य म्हणून नपुंसकलिंगी, आणि रचयितीचं रूप होईल रच्यते। बघा, रच रच्यते हे तुम्ही जरा पाठ करा, रात्रीतून जरा थोडंसं त्याच्यावर फोकस करा। नंतर बाल पाठम पठती, मग बालहचं होईल बालकेन, नंतर पाठह पठतीचं पठ्यते, पठ धातूचं रूप होईल पठ्यते। पण बाळांनो, काही वेळेला ना तुम्हाला जे तुम्ही प्रत्यय शिकलात त्याच्यावर आधारित सुद्धा प्रयोग येत असतो। जसं की इथं आलेला आहे, अहम कार्यम कृतवान। कृतवान म्हणजे तुम्हाला प्रत्यय लागलेला आहे तवत, तवत म्हणजे वान त्याचा पुल्लिंगी रूप बनतं। मग वानचं जर तुम्हाला ज्या वेळेला ते कर्मणी प्रयोग करायचा असेल
तर त्याच्यामध्ये तुम्हाला त प्रत्यय यूज करावा लागतो. जसं की अहमचं मी केलं तृतीया मया, कार्यमचं केलं कार्य आणि कृतवानचं केलं मी कृतः. म्हणजे हा वाण प्रत्यय. अजून एक साधा फॉर्म्युला सांगते. ज्या वेळेला वाण आलेला असेल तिथं असं हात ठेवून द्यायचा आणि तिथं कृत करायचं. मात्र हा जो त्याच्या अगोदरचा जो शब्द आहे, जे कर्म आहे तुमचं, त्याच्याप्रमाणे ती क्रिया करायची. म्हणून इथे विसर्ग होते म्हणून कृतला विसर्ग लागले. इथे जर काना राहिला असता तर इथे काना राहिला असता. इथे कार्य अनुस्वार राहिला असता तिथे अनुस्वार राहिला असता. अशा पद्धतीने आपण वाच्य परिवर्तन आज कंप्लीट केलेलं आहे. तर हे तुम्ही व्यवस्थित अभ्यासा आणि परीक्षेत पूर्ण मार्क घ्या. पेपर 1 पेपर 2 मध्ये हा कंपल्सरी येणारा प्रश्न आहे. चुकूनही याला घाबरू नका. घाबरण्याची काहीही गरज नाही. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.